मटकीची मिसळ बनवण्यासाठी हे पहा, मटकीला किती छान मोड आले. हे मटके आहे ना, भिजत घालताना आहे ना 5-6 तास चांगली भिजत घालायची आणि नंतर एका फडक्यात काढून ठेवायची. मी तर ह्या चाळणीमध्ये आहे ना काढून ठेवते मटकी आणि त्याच्यावर झाकण ठेवून देते, तरी एवढे सुंदर मोड आले. एकदम सोपी ही मटकी बनवायला, मटकीची मिसळ. आता मटकीची मिसळ बनवायला इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि उभे काटून घ्यायचे. हा एवढा तुकडा घेतलेला आहे आल्याचा आणि इकडे लसूण घेतलेला आहे. आणि आता हा कांदा मी कापून घेते. आणि आता आहे ना इकडे आलं लसूण ठेचून घेते मी. चांगले ना बघ, त्याच्यामध्ये लसूण पण टाकते. आणि मिसळ आहे ना लसूण थोडं जास्त टाकायचं, मग मिसळ मटकीची मिसळ चांगली होते. तोपर्यंत इकडे कांदा पण चांगला भाजून होतोय. हॉटेल स्टाईल मिसळ घरच्या घरी. पण कसं आहे, कोणाकोणाला बटाटा आवडतो, कोणाकोणाला नाही आवडत. तर आम्हाला आवडतो, मग आम्ही घालतो मिसळमध्ये बटाटा. घरात सर्वांनाच आवडतो. अजून कांदा हे ब्राऊन कलर नाही झालेला आहे. कांद्याचा चांगला ब्राऊन कलर झाला पाहिजे. आता हा आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. चांगली फोडणी देऊन घ्यायची लसूणची. जरा थोडासा ब्राऊन कलर व्हायला लागलाय बघा कांद्याचा. असा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि आता याच्यामध्ये
आता हा ब्राऊन कलर झालेला आहे आणि याच्यामध्ये आता हा मिसळ मसाला टाकायचा. आता हा बघा मिसळ मसाला टाकायचा त्याच्यात. एकदम टेस्टी होतं हे नाही. करून पहा, खाऊन पहा. आणि आता त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडी, काश्मीरी लाल चिली पावडर टाकायची, काश्मीरी चिली पावडर. याने ना कलर एकदम चांगला होतो. आणि घरगुती मसाला 1 चमचा आणि थोडासा मटन मसाला टाकते आणि थोडीशी धना पावडर टाकते. आता हे चांगलं आहे ना हलवून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. बटाटे पण टाकते त्याच्यात. आणि आता ही मटकी टाकायची. स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आहे. आणि ही मटकी पण चांगली तेलामध्ये भाजून द्यायची त्या मसाल्यामध्ये. जेव्हा ती चांगली भाजून निघाल ना तेव्हाच ती मिसळ टेस्टी होते. आणि याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचे. आपल्याला किती मिसळ बनवायची, किती काय त्याच्यावर डिपेंड आहे. चवीनुसार मीठ. ओके. आता हे बेसन आहे ना, हे बेसन इकडे पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि हे भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि हे इकडे आहे ना मटकी चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. तेलामध्ये फ्राय केली ना तर अतिशय टेस्टी असं होतं. ही जुन्नर पुण्याकडची मिसळ आहे. आमच्या पुण्यामध्ये केली जाणारी मिसळ बघा तुम्ही कशी होते. आता याच्यावर झाकण ठेव. आता आहे ना याच्यावर तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून द्यायचंय. तोपर्यंत इकडं हे बेसन भाजून घेते मी पॅनमध्ये. आणि हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं. सगळं चिपकलं याला. हे पहा आता हे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजले ॲक्च्युली. हे पहा. आणि आता हे बेसन आहे ना वाटून घालायचं त्याच्यामध्ये. हे असं भाजलेलं आहे. वाटून नाही, सॉरी, पाणी टाकून पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर तुम्ही पुढे पाहालच. तर हे बेसन आहे ना हे चांगलं भाजलेलं आहे ब्राऊन कलर होईपर्यंत. आता याची पेस्ट बनवून त्याच्यामध्ये टाकायची. आता याच्यामध्ये ना हे बेसनाच्या याच्यामध्ये पाणी ओतायचं. हा. आणि याच पॅनमध्ये इकडे पाणी तापायला ठेवलेलं, गरम पाणी टाकायचं त्याला. याची पेस्ट बनवायची त्याची.
अजून हे तेल सुटेपर्यंत भाजलेली नाही आहे मटकी. जरा तेल सुटेपर्यंत भाजून द्यायची आहे. तेल वगैरे सुटलं ना मग थोडी टेस्टी होते. ही मिसळ करून पहा, अतिशय टेस्टी होते. मला दाखवते आता तेल सुटेपर्यंत कसं होतंय. थोडं थोडं लागलंय तेल सुटायला. ही ना स्टीलची कढई आहे आणि आहे ना केअर घ्यावं लागते याची खूप, नाही तर मग हे खाली लागायची खूप शक्यता असते. स्टीलच्या कढईमध्ये पटकन लागतात भाज्या, ध्यान द्यावं लागतं, केअर घ्यावं लागतं थोडी. थोडंसं तेल सुटेपर्यंतच करावं लागेल. आता थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. सो हे बागाचं तेल सुटायला लागले. ही मटकी तेलामध्ये चांगली फ्राय झाली ना तर मग अतिशय टेस्ट भारी येते. आणि ते लोक बघा उकडून वगैरे टाकतात कुकरमध्ये, तर ते टेस्ट एवढी काही चांगली नाही. या पद्धतीने बनवून बघा. आता हे भाजलेलं बेसन आहे त्याचं खालून टाकलेलं आहे, ते पाणी टाकायचं. आता हे जुन्नर पुण्याकडची मिसळ आहे आणि हे गरम केलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये ओतायचं. काय आणि याला आहे ना उकळून द्यायचं. आता थोडं याला आता उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यावर मी दाखवलं तुम्हाला मिसळ कशी होते. आणि ही पहा इथे कशी उकळी आलेली बघा. आता ही मिसळीला शिजत आलेली ही मिसळ बघा. ही तर ही पहा आपली मिसळ आता रेडी झालेली आहे. आणि आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी काय. आता हे पहा हे अशी मटकीची मिसळ आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. खूप छान होते, खूप टेस्टी होते. मटकीची मिसळ आपली रेडी. हा टोमॅटो आहे. आणि हा कांदा. तर कशी वाटली आपली मटकीची मिसळ कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा.
ही जुन्नर पुण्याकडची मिसळ आहे, अतिशय भारी होते खायला.